आज मला रेसिपीसाठी सोया कबाब बनवायचे होते. त्याचीच माझी इथे तयारी चालू होती. आता म्हटलं आज 2 तरी रेसिपी बनवून घेते, पण एकच बनवून झाली. तर हाय सर्वांना, स्वागत आहे तुमचं आणखीन एका नवीन लॉंग व्हिडिओमध्ये. कसे आहेत सगळे? मस्त ना? मी पण छान. तर मी पूजा. आता मी इथे सोयाबीनचे कबाब बनवायचे, त्याचीच माझी तयारी चालू होती. मुलांना उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागल्यात आणि म्हटलं आता पटापट 2 रेसिपी तर बनवून घेते. रोज 2 बनवल्या तर मग जेव्हा गावाला जाणार त्यावेळेस व्हिडिओ अपलोड करायला होईल रेसिपीचं. म्हणून म्हटलं जास्त बनवून ठेवते रेसिपी, पण एका दिवशी एकच बनवून झाली. म्हणजे काल दळण पण करायचं होतं आणि रेसिपी पण बनवायची होती, परत शॉर्ट व्हिडिओ बनवायचं होतं. हे सगळं करण्यात मग एकच व्हिडिओ बनवून झाला रेसिपीचा. आणि सोया कबाब खूप छान झाले होते. घरात तर सर्वांना आवडले. समजतच नव्हतं की हे व्हेज आहेत की नॉनव्हेज आहेत. एवढे भारी टेस्टी हे सोया कबाब झाले होते. आता सगळी कामं लवकर केली. पाणी, भांडे, कपडे, फरशी, स्वयंपाक सगळं माझं आवरून झालं होतं आणि लवकरच रेसिपी बनवायला घेतली होती. तर इथे सोया कबाबची माझी तयारी चालू होती. कांदा वगैरे कट करून घेतला, लसूण सोलून घेतला आणि खूप बनवायला सोपे आहेत सोया कबाब आणि खायलासुद्धा तेवढेच टेस्टी लागतात. तर आता मुलांना सुट्ट्या आहेत, तर त्यांना काही करमत नव्हतं, कारण त्यांचे समोरचे 2 फ्रेंड्स होते ते पण दुसरीकडे गेलेत. तर सुट्टीसाठी गेले, तर त्यांचं असं होतं की आपण कधी जायचं मम्मी. म्हटलं आपण मेमध्ये जाणार, कारण आता माझ्या मामाच्या मुलाचं लग्न मेमध्ये मंगळवेढा इथे. तर तिकडे आम्ही जाणार उन्हाळ्यामध्ये आणि मग लग्न झाल्यानंतर माझ्या माहेरी जाणार वालचंदनगरला. तर ते म्हणत होतं कधी पुढच्या महिन्यात, किती उशीर आहे, आत्ताच जाऊ असं. म्हटलं एवढ्या लवकर जाऊन काय करणार, जेव्हा लग्न आहे त्यावेळेसच आपण जाऊया. तर त्यांचं असं होतं की सगळे गावाला चाललेत, आपण कधी जायचं. आणि मुलांना खेळायला कोण नसले की मग त्यांना काही करमत नाही. त्यांना म्हटलं आज तुमचा पहिला दिवस आहे सुट्टीचा आणि पहिल्याच दिवशी तुम्ही बोर व्हायला लागलात. आणखीन पूर्ण 1 महिना सुट्टीचा जाणार आहे, मग कसं करणार? म्हटलं कशात ना कशात थोडा तरी वेळ घालवायचा. थोडी वेळ टी व्ही बघायची, त्यानंतर ॲक्टिव्हिटी काहीतरी करायची किंवा मग टेबल, स्पेलिंग इंग्लिशचे पाठ करायचे, ड्रॉइंग करा, जे काही तुम्हाला आवडतं करायला ते करायचं. म्हणजे कसं तुमचा पण वेळ जातो आणि तुम्हाला नवनवीन शिकायला पण काही ना काही मिळतं. तर बसून काय पण गेम वगैरे खेळा किंवा इंग्लिशमध्ये तुम्ही स्पेलिंग तयार करा. असं काही ना काही केलं तर मग करमून जातं. आणि मुलांचं असं होतं की मम्मी अभ्यासाचं काही सांगू नको, वर्षभर आम्ही अभ्यास करतोय ना, आता सुट्टी तर आम्हाला खेळू दे, अभ्यासाचं काहीसुद्धा सांगू नको, असं त्यांचं चालू होतं. म्हटलं करा, तुम्हाला काय करायचं ते करा, खेळा किंवा टी व्ही बघत बसा. तरी ते माझ्याशी गप्पा मारत बसलेले. मग तसंच त्यांचा थोडासा वेळ इकडे तिकडे झाला आणि मग म्हटलं आता जेवण वगैरे करा, गरमागरम मस्त सोयाबीनचे कबाब बनवते. रेसिपी झाली की लगेच कबाब खावा आणि जेवण पण करा सोबतच. आणि गावाला जायचं म्हटलं की 15 दिवस तर सुट्टी पाहिजे, तरच गावाला राहिल्यासारखं वाटतं. 4-5 दिवसात लगेच यायचं, मग राहिल्यासारखं पण वाटत नाही. एवढ्या लांबून आपण खर्च करून जाणार एवढा आणि लगेच रिटर्न यायचं. एकतर मी वर्षातून एकदाच जाते. सारखं आधीमध्ये जाता पण येत नाही लांब असल्यामुळे, आणि ह्यांना पण सुट्ट्या नसतात, पोरांची शाळा असते. त्यामुळे एकदाच वर्षातून जाता येतं, ते म्हणजे उन्हाळ्यात. आणि मग गेले की मी 15 दिवस राहत असते, कारण मला परत जायला भेटत नाही. दिवाळी तर अजिबातच जात नाही, कारण शाळेला पण सुट्ट्या कमी असतात आणि यांना पण सुट्ट्या जास्त नसतात. मग आपल्या घरात पण सणसूद करायचा, त्यामुळे मग मी तिकडे जात नाही दिवाळीला. आणि मग जेव्हा मी उन्हाळ्यात जाते त्यावेळेस सगळ्या बहिणी पण येतात. जेव्हा मी जाणार त्यावेळेसच त्या पण येतात, कारण आमच्यासारखे गाठभेट होत नाहीत. मी जायची असेल त्यावेळेसच त्या पण येतात, त्यावेळेस त्या सुट्टी वगैरे घेतात, आधीमध्ये येत नाहीत. म्हणजे ते येऊन जातात जवळ, पण ज्यावेळेस मी उन्हाळ्यात येणार ना त्यावेळेस मी गेल्यानंतरच त्या येतात. मग खूप मजा येते. आम्ही 4 बहिणी आणि 1 भाऊ आहे. तर खूप धमाल मस्ती मजा करतो. कसे 15 दिवस जातात अजिबात समजत नाही. मी 15 दिवस राहते, ते 8 दिवस राहून जातात. आणि माहेरी सगळे एकत्र आले ना, खूप धमाल मजा मस्ती येते. असं वाटतं ना हे दिवस संपोच नाही, असंच कायमचं राहावं, हो की नाही? तुम्ही पण सगळ्या बहिणी एकत्र आल्यावरती असंच वाटतं ना. आणि माहेरी जायच्या अगोदर 15 दिवस डिस्कस चालू असतं की तो कधी येणार आहे. मला सगळे माझे माहेरचे बाय म्हणतात आणि मग माझी मोठी बहीण आहे तिला ताई म्हणतो, आणि माझ्यानंतर 2 बहिणी आहेत. भाऊ 2 नंबरचा आहे. असं आम्ही 5 जण बहीण भावंड आहोत. तर मी सगळ्यात लांब आहे मुंबईला आणि बाकीचे सगळे जवळच आहे. त्यामुळे ते अधूनमधून येऊन जात असतात माहेरी, पण मला जायला होत नाही. आणि मी गेले की मग सगळ्याच जणी येतात. मग त्यांचं असं तर तू आल्याशिवाय आम्ही येत नाही, तू पहिले ये वालचंदनगरमध्ये मग आम्ही येतो. तर मग मोठी बहीण, माझ्या नंतरची लहान बहीण आणि आता सगळ्यात लहान बहीण आहे, तिचे गेल्या वर्षी लग्न झालं ते, असं आम्ही 4घी जणी एकत्र येतो आणि मस्त धमाल मजा मस्ती करतो. परत आमच्या सगळ्यांची मुलं, ह्यांचा वेगळा धिंगाणा मस्ती असतो. आणि आता कसं झालं आहे, मला माझ्या मामाकडे जायची ओढ लागली. मी खूप उत्साही आहे की माझ्या मामाच्या घरी मला जायचं आहे, कारण खूप वर्ष झालं मी तिकडे जाऊन. मी लग्न माझं झाल्यानंतर तिकडे गेलेली. आता माझ्या लग्नाला 15 वर्ष झाले. त्याच्यावरती मी परत मामाकडे गेलेच नाही. आणि त्याच्यानंतर मामाने घर वगैरे बांधलं, सगळेजण वास्तुशांतीला पण गेले होते, मला जाता आलं नाही. तर मी खूप एक्सायटेड आहे मामाच्या घरी जायला आणि माझी मुलं खूप एक्सायटेड आहेत त्यांच्या मामाच्या घरी जायला.
आणि मामाच्या घरी जायचं आहे म्हटल्यावरती आपण किती खुश असतो सगळ्यांनाच माहिती. खूप आपल्याला जास्त आनंद होतो. आणि हो, माझ्या भावाचं नावसुद्धा आनंदच आहे. मला पण एकच मामा आहे आणि माझ्या मुलांना पण एकच मामा आहे. तर माझी मम्मी आणि मामा असे दोघंच जण बहीण भाऊ आहेत. आणि जसं मामाच्या मुलाचं लग्न जमलं आहे तेव्हापासून मामाचं एकच म्हणणं आहे, लग्नाच्या अगोदर तो इथे यायला पाहिजे पूजा म्हणून. कारण आम्ही लांब आहे, मी आणि मामाची मुलगी पनवेलला असते आणि मी इथे चेंबूरला. आम्ही दोघीच मुंबईला आहेत, बाकी सगळे गावाकडे आहेत. आम्ही दोघी असतो इकडे लांब, त्यामुळे आम्हाला जास्त काही कोणत्या कार्यक्रमामध्ये जाता येत नाही. आणि मामाच्या घरी मी अजून एकदा पण गेले नाही. त्यामुळे मामाचं म्हणणं होतं की तू लवकरच ये म्हणून. म्हटलं हो, लवकर येणार आहे. आणि मामा म्हणले तुमच्या दोघींसाठी मी उन्हाळ्यात लग्न ठेवणार आहे, कारण उन्हाळ्यात खूप दिवस सुट्ट्या असतात मुलांना, त्यामुळे तुम्हाला निवांत राहता येईल, लग्नात एन्जॉय वगैरे करता येईल. दिवाळीत कमी सुट्ट्या असतात, तर मग लग्न झाले की लगेचच मग काही गडबड होते, यायची जायची परत. त्यामुळे म्हटलं ठीक आहे. तर असो, माहेरचा विषय निघाला आणि मी मग गप्पा मारत बसले तुमच्याशी. सॉरी बरं का, मला खूप जास्त बोलायची सवय आणि गप्पा मारायला मला खूप जास्त आवडतात, त्यामुळे मी असंच बोलत बसले. आता माहेरचा विषय म्हटलं की आपल्याला किती बोलावं आणि किती नाही असं होतं. आता माहेर म्हटल्यावर काय, माहेर ते माहेरच असतं शेवटी, हो ना. तर इथे आता मी माहेरचा विषय बंद करते बरं का. तुम्ही म्हणाल किती बडबड करते आणि किती बोलते ही, हो ना. तर इथे मला सोया कबाब बनवायचे होते, तर त्यासाठी सोनाक्षीला पण म्हटलं मदत कर थोडीशी म्हणून, कारण ती पण बोर होत होती बसून. आणि अर्णवला म्हटलं तू कोथिंबीर वगैरे घेऊन ये, म्हणजे तुमचा पण वेळ जाईल. पोरांना असं काही ना काही करण्यात रमवून टाकलं तर त्यांना पण मग छान वाटतं, नाही तर मग खूप बोर होतात. तर सोनाक्षीने मला पनीर किसून दिलं होतं आणि अर्णवने मला कोथिंबीर आणून दिले होते. तर त्यालाच मी बोलत होते मदत कर म्हणून, तुला पण छान वाटेल. व्हिडिओमध्ये यायला त्याला अजिबात आवडत नाही, साईडला जाऊन बसलं आहे. तर त्याचं असं होतं की मला घेऊ नको व्हिडिओमध्ये. आणि सोनाक्षीला खूप जास्त आवडतं व्हिडिओमध्ये यायला, तिला तर खूप जास्त व्हिडिओ बनवण्याची आवड आहे. तर ते कोथिंबीर वगैरे तोडून घेतली, परत लसूण सोलून घेतला. आता म्हटलं लगेच कबाब बनवून घेते. आणि सोनाक्षी खूप खुश झाली होती, कारण तिला व्हिडिओमध्ये यायला भेटलं होतं म्हणून. आता मुलांना सुट्टे शाळा असेल तेव्हा मी जास्त त्यांना घेत नाही व्हिडिओमध्ये, पण जेव्हा आता सुट्ट्या वगैरे आहेत तर अधूनमधून थोडंसं व्हिडिओमध्ये घेतलं तर काही हरकत नाही. तर इथं तिला मी बोलत होते की जेवण वगैरे करून घे. तर हे पहा किती खुश झाले बघा, त्या कॅमेऱ्यासमोर येऊन कशी करते. तर तिला खूप आनंद झाला होता की मी पण व्हिडिओमध्ये मम्मी आले म्हणून. तर त्यानंतर मी इथे कटलेट वगैरे बनवून घेतले, कबाब बनवून घेतले. आई पण आल्या होत्या, ह्यांचे सगळ्यांचे जेवणं चाललेले आणि मस्त त्यांना कबाब, आमटी, भात, भाजी, चपाती असं जेवण केलं होतं आणि खूप छान कबाब झाले होते. हे पहा, आई पण म्हणतात खूप छान झाले होते. आणि हे पहा, सोया कबाब बनवलेले एकदम टेस्टी यम्मी झाले होते. तुम्हाला याची रेसिपी पाहिजे असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि सगळ्यांचे जेवण वगैरे झाले होतं, माझं जेवण बाकी होतं. 3:30 वाजत आले होते. म्हटलं तर पटकन व्हिडिओ एडिट व्हॉईसवर करून अपलोड करते. त्यानंतर या चॅनलवरचा पण शॉर्ट व्हिडिओ मला अपलोड करायचा होता, तर हा व्हिडिओ कालचा आहे. आईंचं जेवण झालं होतं, आई इथे लोळत पडलं होतं, पोरं TV बघत बसलेलं. तर म्हटलं मी पण पटकन जेवण करते आणि व्हिडिओ अपलोड करते. तर कसे वाटतात तुम्हाला माझे व्हिडिओ नक्की कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब, लाईक, कमेंट, शेअर करा. आपण भेटूया पुढच्या व्हिडिओत. बाय.